नमस्कार, शुभांगी मराठी व्लॉग अँड रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी ती म्हणजे चिंचेची कढी, सार, रसम तुम्ही काही म्हणू शकता ती पाहणार आहोत। इथे चिंच घेतलेली आहे, डाळीचं पीठ, मीठ, तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, आलं, हिंग, हळद, मीठ, चवीनुसार गूळ घेतलेला आहे। आता इथे एका भांड्यामध्ये मी चिंच भिजत घालून घेणार आहे। ती साधारण 1 ते 1.5 तास मी भिजत घातलेली आहे। आता चिंच छान भिजली, मी गाळून घेतलेला आहे। वाटण्यासाठी हिरवी मिरची, लसूण, आलं, जिरे घेतलेले आहे, त्याचं वाटण करून घेणार आहे। आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता जे चिंचेचं आपण गाळून घेतलेलं मिश्रण आहे त्याच्यामध्ये 1 चमचा डाळीचं पीठ घालून घेतलेलं आहे। फोडणीसाठी आपण एक भांडं गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल घालून मोहरी घातलेली आहे, जिरे घातलेले आहे, कढीपत्ता, हिंग आणि जे आपण वाटण केलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे। एक सुकी लाल मिरची सुद्धा मी घालून घेतलेली आहे। खमंग अशी फोडणी द्यायची म्हणजे पदार्थाला छान चव येते। आता हळद घातलेली आहे, हळद मी शेवटी घातलेली आहे कारण हळद जळते। आता थोडीशी कोथिंबीर घालून घेतली, ती आपण वरनं सुद्धा थोडी घालून घेणार आहे। आता जे चिंच आणि डाळीच्या पिठाचं मिश्रण आहे ते घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता किती घट्ट पातळसर चिंचेची कढी लागत आहे त्यानुसार पाणी घालून घेतलेलं आहे। आता मीठ आणि शेवटी गूळ घालून घेतलेला आहे। अशा पद्धतीने मी कढी ठेवलेली आहे। आता कोथिंबीर घालून घेतलेली आहे। छान आपली एक उकळी आणून द्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा। चवीला आंबट गोड आणि पचनाला अत्यंत हलकी, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोटाला थंडावा देणारी ही रेसिपी आहे। गरम गरम भात, तूप आणि चिंचेची कढी एकदम उत्कृष्ट लागते। तुम्ही नक्कीच ह्या उन्हाळ्यामध्ये ट्राय करा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।